नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुस्तक कट्टामध्ये. आज आपण जाणार आहोत जपानमधल्या एका छोट्याशा गावात, जिथे लोक फक्त जास्त जगत नाहीत, तर शांतपणे, आनंदाने आणि एकमेकांसोबत जगतात. आजचा प्रवास आहे ओकिनावामधल्या ओगिमी गावाचा, ज्याला म्हटलं जातं विलेज ऑफ लॉन्जिव्हिटी. आणि हा जो प्रवास आहे ना, तो नुसता एका भौगोलिक जागेचा नाही आहे, तर तो एक खूप सखोल असा भावनिक प्रवास आहे. हो, अगदी खरंय. कारण जेव्हा आपण इकिगाई या पुस्तकातलं हे प्रकरण वाचतो, म्हणजे त्या ओगिमी गावाविषयी वाचतो, तेव्हाच एक वेगळी शांतता जाणवते मनाला. नक्कीच. म्हणजे विचार करा, तुम्ही टोकियोच्या त्या प्रचंड वेगवान निऑन लाईट्स आणि सततच्या धावपळीतून बाहेर पडता, 3 तासांचा विमान प्रवास करून ओकिनावामध्ये उतरता. आणि तिथून पुढे 2 तास गाडीने त्या यानबारू जंगलाच्या दिशेने जाता. एका बाजूला तो अथांग निळाशार समुद्र आणि दुसऱ्या बाजूला घनदाट चिरवळ. हो, तिथे पोहोचल्यावर पहिली भावना हीच येते की जणू काही काळ तिथे थांबलाय. लोक फक्त आज आणि आत्ता, म्हणजे अगदी प्रेझेंट मोमेंटमध्ये जगत आहेत. पण मला ना एक गोष्ट नेहमी खटकते. म्हणजे आपण नेहमी ऐकतो की जपान हे त्यांच्या टेक्नॉलॉजीसाठी आणि अतिशय बिझी जीवनशैलीसाठी ओळखलं जातं. हो, बरोबर. मग हे ओगिमी गाव एवढं वेगळं कसं? तिथे तर शहरांसारखा कोणताही मुख्य चौक नाही किंवा मोठमोठ्या इमारती नाहीत. छोटी छोटी घरं इकडे तिकडे विखुरलेली आहेत. तरीही हे लोक जगातील सर्वात जास्त जगणारे आणि सर्वात आनंदी लोक कसे असू शकतात? याचं उत्तर ना त्यांच्या सामाजिक रचनेत आहे. म्हणजे जेव्हा ह्या पुस्तकाचे लेखक तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना घ्यायला तायरा आणि युकी या 2 महिला आल्या होत्या. अच्छा. आणि तिथेच त्यांना पहिला मोठा धक्का बसला, कारण युकी या चक्क 88 वर्षांच्या आहेत. बापरे, 88 वर्ष? हो, आणि त्या स्वतः अतिशय उत्साहाने गाडी चालवत लेखकांना घ्यायला आल्या होत्या. आणि मी असंही वाचलंय की त्यांच्या शेजारी जो को पायलट म्हणून बसला होता, तो चक्क 99 वर्षांचा होता. अगदी बरोबर. म्हणजे हे वाचताना मी 2दा विचार केला की खरंच असं शक्य आहे का? आपल्याकडे वयाच्या 88व्या वर्षी लोक अंथरुणाला खेळलेले असतात आणि ही आजी मजेत गाडी चालवते. आणि हे नुसतं फिजिकल फिटनेसचं उदाहरण नाहीये. तिथे गेल्यावर तायरा यांनी लेखकांना एक मोठी फाईल उघडून दाखवली. कसली फाईल? त्यात गावातील प्रत्येक व्यक्तीचं नाव त्यांच्या मोईनुसार लिहिलेलं होतं. मोई म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण मोआई म्हणतो. मोई हे नक्की काय असतं? मोई म्हणजे लोकांचे असे छोटे गट असतात. हे गट ना कोणत्याही आर्थिक किंवा व्यावसायिक फायद्यासाठी एकत्र आलेले नसतात. म्हणजे आपल्याकडच्या बिझनेस नेटवर्किंग ग्रुप सारखे नाहीत? मुळीच नाही. ते एका कुटुंबासारखे असतात. ते दर आठवड्याला एकत्र भेटतात, गप्पा मारतात, एकत्र चहा पितात आणि पैशांची अगदी छोटीशी बचत करून एकमेकांना मदत करतात. म्हणजे हे थोडंसं आपल्याकडच्या भिशी किंवा बचत गटांसारखं वाटतंय. पण यात आणि त्यांच्या दीर्घायुष्यात काय संबंध? खूप मोठा संबंध आहे. यामागे एक अत्यंत भक्कम असं बायोलॉजिकल आणि मानसिक कारण आहे. असं? ते कसं काय? हे बघ, जेव्हा तुम्हाला माहीत असतं की उद्या जर तुम्ही आजारी पडलात किंवा तुमच्यावर एखादं अचानक संकट आलं, तर तुमच्या पाठीशी उभे राहणारे किमान 10 लोक आहेत. हो, बरोबर. तेव्हा काय होतं, तुमच्या मेंदूतली जी असुरक्षिततेची म्हणजे इन्सिक्युरिटीची भावना असते ना, ती नाहीशी होते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी कायमस्वरूपी कमी राहते. अरे चा, म्हणजे सततच्या ताणतणावामुळे जे हृदयविकार किंवा ब्लड प्रेशर वाढतं, ते त्यांच्यात होतच नाही. अगदी तेच. मोई ही पद्धत एक प्रकारे त्यांच्यासाठी सायकोलॉजिकल सेफ्टी नेट म्हणून काम करते. हे खूपच लॉजिकल आणि खरं सांगायचं तर खूप भावूक करणारा वाटतंय. म्हणजे आपण आजकाल मोठ्या शहरांमध्ये बघतो, आपण प्रायव्हसी आणि स्वातंत्र्याला खूप महत्त्व देतो. हो ना, आपण स्वतःच्या सोयीसाठी मोठ्या भिंती बांधल्या, मोठ्या अपार्टमेंट्समध्ये राहायला लागलो. अगदी. पण हे सगळं मिळवण्याच्या नादात आपण एक प्रचंड मोठी किंमत मोजतोय, आणि ती किंमत म्हणजे आपला एकटेपणा, लोनलीनेस. तंतोतंत. आपण भौतिकदृष्ट्या स्वतंत्र झालो, पण आपला मेंदू आजही हजारो वर्षांपूर्वीच्या त्या मानवासारखाच आहे, ज्याला टोळीत राहिल्यावरच, माणसांच्या गराड्यात राहिल्यावर सुरक्षित वाटायचं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण अजूनही त्याच मानवी गरजांवर जगतोय, आणि ओकिनामीचे लोक ह्याच गरजेला जपत आलेत. हो, आणि याच मोई गटांशी जोडलेली त्यांची अजून एक खूप सुंदर संकल्पना आहे, ती म्हणजे युईमारू. युईमारू याचा अर्थ काय होतो? युईमारू म्हणजे स्वयंसेवा किंवा व्हॉलंटियर वर्क, म्हणजे एकमेकांना विना मोबदला मदत करणे. पण प्रॅक्टिकली विचार केला तर आजच्या धावपळीच्या जगात हे कसं शक्य आहे?
लोकांना स्वतःच्या नोकरीतून आणि कमवण्याच्या शर्यतीतून कुठे वेळ मिळतोय दुसऱ्यांसाठी काम करायला? तोच तर दृष्टिकोनाचा फरक आहे ना. हे ओगिमी गाव पैशांवर चालतच नाही, ते सोशल कॅपिटलवर चालतं. सोशल कॅपिटल म्हणजे माणसांच्या संपत्तीवर. हो, कुणाचं घर बांधायचं असो किंवा शेतीतलं एखादं काम असो, लोक एकमेकांना मदत करायला स्वतःहून धाव देतात. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी विनामोबदला काहीतरी करता तेव्हा तुमच्या मेंदूत ऑक्सिटॉसिन आणि डोपामाइन रिलीज होतं. क्या बात है. म्हणजे जो आनंद आपल्याला एखादी महागडी गाडी किंवा फोन विकत घेतल्यावर मिळतो, तोच आनंद त्यांना एकमेकांना मदत करण्यातून मिळतो. आणि हा आनंद जास्त काळ टिकणारा आणि खूप सखोल असतो. हे ऐकताना मला आपल्या जुन्या भारतीय खेड्यांची आठवण येतेय. म्हणजे पूर्वी आपल्याकडे ही शेजारी हेच खरे नातेवाईक असायचे. हो, अगदी. एकमेकांच्या सुखदुःखात लोक कसे उभे राहायचे. घराची बांधणी असो वा कोणाच्या घरचं लग्न, सगळा गाव जमायचा मदतीला. आज शहरात आपण स्वतंत्र झालो, पण कुठेतरी खूप आतून एकटे पडलो आहोत. आपल्याकडे हजारो व्हर्च्युअल फ्रेंड्स आहेत, पण मदतीला कोणीच नाही. म्हणूनच मला वाटतं खऱ्या अर्थाने श्रीमंत तो नाही ज्याच्या बँक खात्यात करोडो रुपये आहेत, तर तो आहे ज्याच्याकडे संकटकाळी मदतीला धावून येणारी माणसं आहेत. अगदी बरोबर. आणि ही माणसं, त्यांच्या सोबतीमुळे मिळणारा हा जो आनंद आहे ना, तो त्यांच्या जेवणाच्या ताटापेक्षाही कसा जास्त महत्त्वाचा ठरतो, हे या पुस्तकातल्या एका प्रसंगातून खूप छान उलगडतं. हो, तो चुरावमी रेस्टॉरंटचा प्रसंग ना, तो भाग वाचताना खरंच डोळे उघडल्यासारखं झालं माझं. हो, तिथला अनुभव खूपच वेगळा आहे. म्हणजे गावातलं हे जे चुरावमी नावाचं रेस्टॉरंट आहे, ते काही आपलं 5 स्टार हॉटेल नाहीये. नाही, अजिबात नाही. तिथे गावातच पिकवलेल्या सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक भाज्यांपासून बनवलेलं स्लो फूड मिळतं. पण जेव्हा हे सगळे एकत्र जेवायला बसतात तेव्हा ती 88 वर्षांची युकी आजी एक असं वाक्य बोलते जे आजच्या आपल्या संपूर्ण डाएट इंडस्ट्रीला उघडं पाडतं. काय म्हणते ती? अन्न तुम्हाला जास्त काळ जगायला मदत करणार नाही. हसणं आणि वेळ मजेत घालवणं हे खरं रहस्य आहे. बापरे, हे वाक्य ऐकायला जितकं साधं वाटतं ना, तितकंच ते वैज्ञानिकदृष्ट्या सखोल आहे. ते कसं काय? हे बघ, आजकाल आपण बघतो की लोक डाएट प्लॅन्सवर हजारो रुपये खर्च करतात, एक कॅलरी मोजून खातात. हो, आणि ग्लुटेन फ्री, कीटो असं सगळं करत असतात. पण हे सगळं करताना ते प्रचंड तणावात असतात. मला नेमकं हेच विचारायचं होतं. समजा मी अत्यंत महागडं, ऑर्गॅनिक, हेल्दी असं सॅलड खातीये, पण ते खाताना माझ्या एका हातात मोबाईल आहे, डोक्यात ऑफिसचे विचार आहेत आणि चेहऱ्यावर प्रचंड ताण आहे, तर ते अन्न खरोखर माझ्या शरीराला काही फायदा देईल का? मुळीच नाही, 100% नाही. असं का? कारण जेव्हा तुमचं शरीर तणावात असतं तेव्हा तुमची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह असते, ज्याला आपण फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणतो. अच्छा, म्हणजे शरीर एखाद्या संकटाचा सामना करायला तयार असतं. अगदी बरोबर. आणि अशा वेळी शरीराचं प्राधान्य हे अन्न पचवण्याला नसतं, तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी तुमच्या स्नायूंना, मसल्सना रक्तपुरवठा करण्याला असतं. अरे चा. त्यामुळे तुम्ही कितीही हेल्दी, कितीही महागडं अन्न खाल्लं तरी शरीर ते नीट पचवूच शकत नाही. आणि याउलट जेव्हा आपण एकदम निवांत असतो तेव्हा? याउलट जेव्हा तुम्ही मित्रांसोबत हसत खेळत जेवता, निवांत गप्पा मारत जेवता, तेव्हा शरीर पॅरासिम्पॅथेटिक म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये असतं. म्हणजे आराम करा आणि पचवा. हो. म्हणूनच ओगिमी गावातले लोक काय खातात ह्यापेक्षा ते कसे खातात याला जास्त महत्त्व आहे. क्या बात आहे. हे विज्ञान समजल्यावर त्यांच्या त्या साध्या जेवणाचं आणि त्या आजीच्या वाक्याचं महत्त्व खरंच पटतं. कदाचित आनंदाने खाल्लेली आपली साधी पिठलं भाकरी जास्त आयुष्य देते आपल्याला. नक्कीच. आणि नुसतं जेवणच नाही तर ते पूर्ण आयुष्यच असंच हसत खेळत साजरे करतात. हो. म्हणजे पुस्तकात वाचताना मला खूप आश्चर्य वाटलं होतं की तिथे 99, 94 आणि 89 वर्षांच्या वृद्धांचे वाढदिवस चक्क एखाद्या 20 वर्षांच्या तरुणासारखे साजरे केले जातात. हो, ते एकत्र येतात, छान गाणी गातात, डान्स करतात. आणि ते गेटबॉल नावाचा खेळ खेळतात ना? हो, गेटबॉल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या गेटबॉल खेळात एक 104 वर्षांची आजी सगळ्यांना हरवते. 104 वर्षांची आजी? बापरे. हो. तिथे कुणीही स्वतःला आता माझं वय झालंय, आता मी काही करू शकत नाही असं समजून एका जागी बसून राहत नाही. हे खूप खूप महत्वाचं आहे. आजकाल आपण फिटनेस म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन भारी भारी वजनं उचलणं किंवा ट्रेडमिलवर धावणं असं समजतो. हो ना. पण या लोकांकडे ना कुठली जिम आहे ना कुठले स्मार्ट फिटनेस ट्रॅकर्स आहेत हातात. ते नैसर्गिक हालचालींवर म्हणजे नॅचरल मूव्हमेंटवर जास्त भर देतात. अगदी बरोबर. खेळणं, बागेत काम करणं यातूनच त्यांचा सगळा व्यायाम होतो. पण मला वाटतं हे सगळं शक्य होतं कारण त्यांचा जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना,
तोच खूप वेगळा आहे. ते फक्त माणसांशीच नाही तर निसर्गाशीही एका वेगळ्याच पातळीवर जोडलेले आहेत. हो, तिथे ओकिनावामध्ये रुक्यू शिंतो नावाची एक जीवन पद्धती मानली जाते. रुक्यू शिंतो. हो, हा फक्त एक धर्म नाहीये, तर ती एक प्रकारची इकॉलॉजिकल सायकोलॉजी आहे. ते निसर्गातील आत्मे, जंगल, पर्वत आणि झाडं यांच्यावर अपार श्रद्धा ठेवतात. त्यांच्या मते या जगातल्या प्रत्येक गोष्टीत, अगदी निर्जीव गोष्टीतही एक चैतन्य भरलेलं आहे. हो, मी वाचलं होते की तिथे बुनागया नावाच्या जंगलातील आत्म्यांच्या कथा सांगितल्या जातात. बरोबर. असं मानलं जातं की हे लाल केसांचे बुनागया आत्मे जंगलात राहतात आणि जे लोक निसर्गाचा आदर करतात, झाडांची काळजी घेतात, त्यांच्याशी मैत्री करतात, त्यांच्यावरच ते आत्मे प्रसन्न होतात. हो, ऐकायला कदाचित या फक्त दंतकथा किंवा गोष्टी वाटतील आपल्याला, पण यातून निसर्गाचं रक्षण करण्याची किती मोठी आणि सुंदर शिकवण मिळते. अगदी. आणि हे फक्त निसर्गापुरतं मर्यादित नाहीये. त्यांच्या घराघरांमध्ये बुत्सुदान नावाची छोटी मंदिरे किंवा आपण ज्याला पूर्वजांचे देवारे म्हणतो ती असतात. अच्छा. रोज सकाळी उठल्यावर ते पहिल्यांदा पूर्वजांची आठवण काढतात. मानसिकदृष्ट्या बघितलं तर या गोष्टीमुळे माणसाला आपण एका खूप मोठ्या साखळीचा, एका परंपरेचा भाग असल्याची जाणीव होते. म्हणजे आपण एकटे नाही आहोत हा विचारच किती आधार देणार आहे. हो, यामुळे जीवनातला पोकळपणा किंवा आधुनिक भाषेत ज्याला आपण एक्झिस्टेन्शियल ड्रेड म्हणतो तो खूप कमी होतो. खरंय. आणि यातली मला ना सगळ्यात जास्त भावलेली एक संकल्पना आहे, ती म्हणजे माबुई. माबुई खूपच सुंदर कन्सेप्ट आहे ती. माबुई म्हणजे माणसाचा मूळ आत्मा किंवा त्याची ऊर्जा. म्हणजे पुस्तकात एक उदाहरण आहे, जेव्हा एखादी आजी आपल्या नातीला स्वतःची जुनी अंगठी देते तेव्हा ती फक्त एक सोन्याची वस्तू देत नाही. बरोबर. तर ती आपला माबुई, आपलं चैतन्य, आपला आत्मा त्या अंगठीतून तिच्याकडे सोपवते. बरोबर. यावरून मला एक उपमा सुचतीये, सांगू? हो, नक्की सांगा. आपण आजकाल आपलं सगळं काही, आपले फोटो, गाणी, जुन्या आठवणी, हे सगळं क्लाउड स्टोरेजवर सेव्ह करतो. हो, गुगल ड्राईव्ह किंवा ॲपल क्लाउडवर. पण या ओगिमीतल्या जुन्या पिढीने त्यांच्या आठवणी, त्यांचं प्रेम आणि त्यांचा आत्मा माणसांमध्ये आणि निसर्गात सेव्ह करून ठेवलाय. वा. ही उपमा अगदी अचूक आहे. म्हणजे आजचं आपलं हे आधुनिक जग निसर्गाला फक्त एक रिसोर्स किंवा साधन मानतं. हो, झाडं कापून फर्निचर बनवणं यातच आपण प्रगती मानतो. पण ओगिमीचे लोक निसर्गाला आपला मित्र मानतात. तुम्ही निसर्गाला जसं वागवाल तसाच तो तुम्हाला भरभरून परत देईल, हे त्यांना पक्क ठाऊक आहे. आणि याच निसर्ग आणि पूर्वजांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे त्यांच्या जीवनात एक प्रकारचा संथपणा येतो, ज्याला आपण स्लो लिव्हिंग म्हणतो. हो, संथ आणि संयमी जगण्याची प्रवृत्ती. पण मला इथे एक प्रश्न पडलाय, हे स्लो लिव्हिंग नक्की काय आहे? कारण पुस्तकात असं म्हटलंय की गावातील 100% लोकांच्या स्वतःच्या परसबागा आहेत, व्हेजिटेबल गार्डन्स, आणि ते सकाळी अगदी पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठतात. मग जर ते इतक्या लवकर उठून लगेच कामाला लागतात तर ते आयुष्य स्लो कसं झालं? खूप चांगला प्रश्न आहे. हे बघ, स्लो लिव्हिंगचा अर्थ काहीही न करणे किंवा आळशीपणा असा अजिबात नाही. सकाळी लवकर उठण्यामागेही त्यांचं एक विज्ञान आहे. अच्छा. सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे शरीराचं सर्कॅडियन रिधम, म्हणजे आपलं जे जैविक घड्याळ असतं, ते योग्य प्रकारे सेट होतं. आणि महत्वाचं म्हणजे उठल्यावर ते लगेच घड्याळाकडे बघून कामाला झुंपून घेत नाहीत. म्हणजे घाईघाईत ऑफिसला पळण्याची धांदल नसते. अजिबात नाही. ते अतिशय संथपणे बागेत जातात, झाडांशी बोलतात, त्यांना हळुवारपणे पाणी घालतात आणि ताईसो नावाचा एक अत्यंत हलका व्यायाम करतात. ताईसो, तिथे एक म्हण आहे ना, तुमची बोटे सतत कार्यरत ठेवा, तुम्ही 100 वर्ष जगाल. हो, बरोबर. म्हणजे सतत काहीतरी करत राहणं. कोणी खुरपणी करतंय, कोणी विणकाम करतंय. पण आजकालच्या आपल्या हसल कल्चरमध्ये आपणही तर सतत बिझी असतो ना. हो, आपण प्रचंड बिझी असतो. मग त्यांच्या या बिझी असण्यात आणि आपल्या बिझी असण्यात काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. आपण मल्टीटास्किंगचा अभिमान बाळगतो. हो, एकाच वेळी 4 कामं करायची. मीटिंग अटेंड करताना ईमेल चेक करणं, जेवताना मोबाईल बघणं किंवा गाडी चालवताना पॉडकास्ट ऐकणं. ह्या तणावग्रस्त बिझी असण्यामुळे किंवा स्ट्रेसफुल बिझनेसमुळे आपला मेंदू सतत थकलेला असतो. ओव्हरलोड होतो आपला मेंदू. अगदी. पण ओगिमीचे लोक एका वेळी एकच काम करतात. जेव्हा ते बागेत काम करतात तेव्हा ते पूर्णपणे फक्त आणि फक्त त्यातच मग्न असतात. अच्छा. याला मानसशास्त्रात फ्लो स्टेट म्हणतात. ते नेहमी व्यग्र असतात पण कधीही तणावाखाली नसतात. त्यांचं तत्वज्ञान खूप सोपं आहे. स्लो डाऊन, रिलॅक्स आणि डोंट वरी. डोंट वरी हे ऐकून मला त्या गावाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या एका पाटीची आठवण झाली. कोणती पाटी? तिथे असं लिहिलंय, दी ओल्डर द स्ट्रॉंगर.
जेव्हा मी 90 वर्षांचा होईन तेव्हा मला 100 पार करेपर्यंत थांबायला सांगा. क्या बात है. म्हणजे वयाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच किती सकारात्मक आहे बघा ना. वय वाढणं म्हणजे कमकुवत होणं नाही, तर अधिक परिपक्व आणि मजबूत होणं. आणि तोच तर त्यांचा एकीगाय आहे. जगण्याचं एक छोटंसं पण अतिशय भक्कम कारण. हो, एकीगाई शोधण्यासाठी तुम्हाला काहीतरी जगात मोठी क्रांती घडवून आणणारं काम करण्याची गरज नाहीये. अगदी खरंय. रोज सकाळी उठून आपल्या बागेतल्या टमाट्यांच्या रोपांना पाणी घालणं, संध्याकाळी मित्रांसोबत पारावर बसून चहा पिताना मनमोकळं हसणं, हेही जगण्याचे एक सुंदर कारण असू शकतं. हो, आपण दीर्घायुष्याकडे बघताना फक्त जास्त वर्ष जगणं असा विचार करतो. पण ओगिमीचे लोक आपल्याला शिकवतात की आयुष्याचे नुसते दिवस लांबवायचे नाहीयेत, तर आयुष्याची खोली आणि विस्तार वाढवायचा आहे. खरंच, हे सगळं समजून घेताना असं वाटतं की आपणही स्वतःला एकदा तपासून पाहायला हवं. आपण सतत उद्याच्या चिंतेत आपला आजचा दिवस घालवतो. म्हणा, आपण प्रेझेंटमध्ये जगतच नाही. आजचा हा विषय ऐकल्यावर एक विचार मनात नक्कीच येतो की आपण आपल्या घरात, आपल्या सोसायटीत किंवा इमारतीत असं ते एक छोटंसं ओगिमी गाव तयार करू शकतो का? नक्कीच करू शकतो. जिथे आपण आपले शेजाऱ्यांशी खऱ्या अर्थाने जोडले जाऊ, जिथे जेवताना मोबाईलऐवजी एकमेकांसोबत मनमोकळा संवाद असेल. आणि हे असे छोटे बदलच आपल्या आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर खूप मोठा परिणाम करतील. कारण इथे विज्ञान आणि परंपरा दोन्ही एकच गोष्ट सांगत आहेत. अगदी बरोबर. कारण या संपूर्ण पुस्तकाचा आणि ओगिमी गावाचा जर एकच संदेश घ्यायचा असेल तर तो हाच आहे. कदाचित दीर्घ आयुष्याचं सिक्रेट कुठल्याही मॅजिक मेडिसिनमध्ये नाही, तर ते मनमोकळ्या हसण्यात आहे. हो, कुठल्याही अपेक्षेविना जोडलेल्या मित्रांमध्ये आहे, निसर्गाचा आदर करण्यात आहे आणि प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण अतिशय शांतपणे जगण्यात आहे. खरंच खूपच सुंदर विचार आहे हा. नक्की विचार करा. तोपर्यंत असाच एक नवीन आणि सखोल विषय घेऊन आपण पुन्हा भेटू आपल्या पुस्तक कट्टावर. नमस्कार.